बिनधास्त आरोप करायचे, बदल करायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं ते बदल सुचवायचे आणि तुम्ही यांची बाजू घ्यायची. ह्या सगळ्यांनी सांगितलेले आरोप कसे खोटे आहेत हे तुम्ही सिद्ध करायचे. चला सासूबाई, तुमच्यापासून सुरुवात. खूप उशिराने उठते, खूप म्हणजे खूप, 10-11 वाजता. बोला, मान्य आहे आरोप? उठवतच नाही लोक कधी कधी आम्हाला, मग उठतो आम्ही उशिरा. नाही असं काय नाही, लवकर पण उठलेलं असतं कधी कधी, पण मुलगी असल्यामुळे थोडंफार काम वगैरे तिचं, तर मग ते करून थोडंसं लेट होतं मुलीमुळे जरा. पण असं उठलेलो असतो आम्ही आतमध्ये, फक्त दरवाजे उघडत नाही. अजून कोण बोलला? बाबा. माझा आरोप आहे की त्यांनी बाहेर कमी खावं आणि घरचं जास्त जेवण जेवावं. बोला, मान्य आहे? खातो ना आपण घरचं, रोज खातो आम्ही घरचं. खातो ना आपण घरचं. कधी कधी आम्ही फिरायला गेलो तर मग आमचा जेवणाचा टाइम थोडा लवकर आहे. तुम्हाला सँडविचच आवडत असेल ना बाहेर? आम्ही बाहेर गेलो की सँडविच खातोच. आई बाबांकडे द्या. काय नाही, थोडा राग येतो तिला. हो, रागवते जरा. राग जास्त आहे हे मान्य आहे का तुम्हाला? आधी थोडी रागवते, जरा शांत राहायला पाहिजे. म्हटलं की शांत पण होते ती, तसं काय एवढं मला हे नाही होत. थोडी रागवते, पण तिला कधी कधी हे लोक चिडवतात तर ती अजून रागवते. मग त्यांच्यामुळे रागवते, कधी ते मुद्दामून चिडवतात. असं पण होतं. काय नाही, व्यवस्थित एकदम. माझ्या मुलीबद्दल मी काही बोलू शकत नाही. आणि जावयाबद्दल? जावे पण एकदम चांगले, व्यवस्थित. द्या पाठीमागे. जिजूंबद्दल बोलायचं आहे. कंप्लेंट नाही कारण ते खूप म्हणजे एकदम ॲज अ फ्री आहेत, खूप छान बोलतात वगैरे, म्हणजे एकदम एक्सेप्ट जसं आम्ही एक्सपेक्ट केले तसे ते आहेत, म्हणजे छान आहेत. अच्छा, काय तक्रार नाही, गोड आहेत एकदम दोघं पण. अरे वा. बोला. मी मामी बोलते, गौरीची, नीलमची मामी बोलते. तर ते लग्न झालंय 2-2.5 वर्ष झाले. तिला बोलवते पण ते अजून काही येतच नाही माझ्याकडे. राहता तुम्ही? मी वाशीला राहते. जा हो, जरा टोलचे देतील तुम्हाला. त्यांनी विचार करा आणि लवकर मावशीकडे पण जा आणि माझ्याकडे पण या. अजून कोण बोलणार आहे का? मामीकडे लवकरात लवकर जा. तुम्हाला काय सल्ले द्यायला सांगितलं? मला तुम्हाला विचारायचं, हे सगळे आरोप झाले त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खरं तर आरोप फार प्रेमाचेच झालेत, तसं कोणी काही केलं नाही, फक्त एक लवकर उठणं तेवढी एक समस्या आहे. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या? नाही, मी उठते लवकर, पण मी सकाळी पुन्हा झोपते 7 वाजता. ती छोटी 2-4ला वगैरे उठल्यानंतर तिला झोपत माझी पण झोप लागते, मग डायरेक्ट 10लाच जाग येते. हो बरोबर. बाकी म्हणजे उठते, कधी कधी चुकून पण लेट होतो संडे वगैरे. संडेलाच तो लेट, बाकी आणि स्वतः मॉर्निंगला जाणार कामाला होतं कधी कधी. काय एकमेकाची बाजू घेतात. बरं, स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? तेच, लवकर उठेल. लवकर उठणार? सासूबाई उद्यापासून 5:30 वाजता. 5:30 वाजता उठणार आहे उद्या संध्याकाळी. बरं. आता तुम्हाला 3 आव्हानं आहेत. तुम्ही अभिनय करायचा आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. पहिलं आव्हान, मराठी चित्रपटाचं नाव. बोलू नका. लय भारी. कोणी ओळखलं? सासूबाई. झी मराठीकडून ही भेट असतात. यावं तिने आमच्याकडे दिवसातून. काय हो, रोज त्यांच्या घरी जायचं म्हणतात. चेहरा बघा कसा झाला. खरंच घरीच वेळ द्यायला वेळ नसतं तर घरी शेजाऱ्यांना कसं देणार? बरोबर. जॉबवरून येणार दुपारी, त्याच्यानंतर मग वेळ नसतोच, नंतर मुलगी शाळेतून येणार. बरं, हे सगळ्यांनी आरोप केले, काही ना काहीतरी बोलले. आता मला सांगा, तुमचं काय म्हणणं आहे सगळ्या गोष्टींवर, आरोपांवर? मान्य आहेत मला सगळ्यांचे आरोप. हो, मग काय सांगाल त्यांना? किंवा घराबद्दल काय सांगाल? तुमच्या ग्रुपबद्दल काय सांगाल? आणि स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर उद्यापासून कुठला करा? शिक्षण पूर्ण करेल. तुमचं राग कधी कमी होणार? माझ्या ऐकल्यानंतर. मी जे सांगेल तेव्हा ऐकल्यानंतर माझा राग कमी होणार. काय हो, मला नाही पटत काय गोष्टी, त्याला मी नकार देते. मग राग कसा व्यक्त करतात ते? घरातल्या वस्तू तोडून फोडून. सगळं तोडतो घरातलं. हो, असं नका ना करू, कळलं का? राणा असा नाही वागत. राणा खूप चांगला वागतो, कळलं? बरोबर. आता तुम्ही सांगा वहिनी, स्वतःमध्ये शिक्षण तर करणार आहात, पण स्वतःच्या स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला करणार? राग कमी करीन माझा. करणार? भरपूर राग आहे. आणि तुम्ही स्वतःमध्ये कुठला बदल कराल उद्यापासून? फिरायला घेऊन जाय. अरे वा, अरे वा 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 वा. पण घेऊन जा, जरा वेळ काढा. तो तुमच्या दोघांच्या सुद्धा उत्तम नात्यासाठी महत्त्वाचा आहे.
आणि नातं घट्ट होण्यासाठी जितकं जास्त एकमेकाशी संवाद साधाल तितकाच नातं अधिक घट्ट होतं. तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आता वहिनी, ही 3 आव्हानं आहेत तुम्हाला. अभिनय करायचा आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. पहिली चिठ्ठी घ्या. अभिनय करायचा, ओठांची हालचाल नाही. वेळ सुरू झाली, करा. चित्रपटाचं नाव अभिनंदन. मुलीने ओळखलं. भाची आहे ती. भाची भाचीने ओळखलं, झिंगाट म्हणाली. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. पुढची चिठ्ठी घ्या. आता गाणं ओळखा. हिंदी गाणं आहे, हिंदी. 10, 9, 8, 7. अभिनंदन. गाणं गा सगळ्यांनी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. तिसरी चिठ्ठी घ्या. आता म्हण ओळखा. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. आता बघूया कोण जिंकणार आजच्या भागातली पैठणी. एक नाव जाहीर करतो आणि नाव आहे प्रियांका भरत मुळीक. या, नाव सांगा. काळी गळसरी गळाभर, भरतरावांना पायीन डोळाभर. काय सांगता? नाव विचारलं तर उखाणच घेतला. तुमच्या घरी कोण कोण आहे? कोण नाही, माझा मुलगा मुलगी मिस्टर. बरं. आणि कोण नाही म्हणता? नाही काय, माईक हातात आला की जरा दडपण येतं ना, म्हणून. बाकी काय. बरं, मग आता या खेळ खेळणार तुम्ही? सज्ज आहात? चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. खेळ एकदम सोपा. हा फुटबॉलचा चेंडू आपटायचा, एक टप्पा पडून त्या खुर्चीत जाऊन विसावला पाहिजे, थांबला पाहिजे. हा असा टाकून, हा बघा थांबला की नाही. अशा पद्धतीने दोघींनाही 10 संधी, आणि 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. एक, 2, 3. 5 संधीमध्ये गुणसंख्या आहे 3. आता या वैरींसाठी सांगा. 1, 2, 3, 5. आता 5 संधी तुमच्यासाठी. 5, 6. आता तुमची गुणसंख्या आहे 5, या वहिनींची गुणसंख्या आहे 6. जिंकण्यासाठी 2 गुणांची आवश्यकता. 6. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. नमस्कार. उपविजेत्या ठरल्या मुळीक वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पाटील वहिनी, त्यांना तथास्तू पुणेकडून ही पैठणी. अभिनंदन. तुमचा आवाज का कमी झाला? बिंदास मोठ्याने बोला, काळजी करू नका. वहिनी आज नाही ओरडणार तुम्हाला. सकाळी नाश्ता नाही केला ना. शाळेत असताना अभ्यास वगैरे भरपूर केला? मी जरा कमी करायची, मस्ती जास्त करायची. तुम्ही मस्ती जास्त करायची. तुमच्या बाबतीत? सेम.